जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टी लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. आपण ठरवायचे आपल्या निर्णयाने जग बदलायचंय की जगाच्या भीतीने आपण निर्णय बदलायचाय. तर पहा, दीदी बनवणार आहे स्वयंपाक. बबलू करतोय दीदीला मदत. इकडे दीदीने पेटवलाय गॅस. दीदी काय भाजी करणार आहे? ओके, उपवासाचं मस्त बनवा. आज किती मज्जा येणार तुझ्या हातचं खायला ना. तर पहा, आज हे दोघं बनवणार आहेत स्वयंपाक. मी बसून राहणार आहे आणि बबलू म्हणतोय आयतं खातीये. आता मी यांना रोज करून देते आणि तो म्हणतोय की आज आयतं खाणार आहे. बबलू तर आता दीदी बनवतीये पिठलं. त्यासाठी तिने मिक्सरच्या बायच्यात घेतलंय शेंगादाणे. आता मिरच्या घेतीये. मिरच्या तिखट असती ना ह्या? हा, बस तेवढंच बस. उपवासाचंच पिठलं बनवतीये ती. तर मस्त असं दीदीने बारीक करून घेतलंय. थोडंसं पाणी घालून घेतीये. आता हे पिठलं आहे उपवासाचं. मस्त असं बारीक झालंय. हे पहा. काय होतंय? आम्ही तसं झालं ना. स्वयंपाकाला लेक लागली त्यामुळे हे पण व्यवसाय पण येऊन बसले कशी स्वयंपाक करते बघायला. दादा पाणी दे तिला. बस बस बस. आधी बघायचं आहे. हे नाही झालं काय सगळं? टाक ना थोडस. वाचू नको दादे. पेट्रोल ड्रायव्हर सगळं सगळं 8,000 ना? सगळे 10,000. हा 10,000. अरे तू डॉक्टरची फी 700. अहो मागच्या वेळेस चेकअप होतं म्हणून होतं. ऐक ना तू राहू तू. डॉक्टरची फी 700 रुपये. ह्याच्यावर सेव्ह करून ठेवायला. बीएसएनएल असतच आहे ना. मस्त आली ना. नाही चिरटते आहे ना. घेवर. ओके बंद कर. पाणी लावून दे पटकन. मस्त अशी दीदीने भाकरी बनवली आहे. चालते टाका अजून थोडीशी. काय बनवते दीदी? दुधी भोपळ्याचे पराठे. काय काय घातलंय त्यात? दुधी भोपळा, कांदा, गव्हाचं पीठ आहे, थोडंसं बेसन पीठ घेतलंय, जिरा पावडर, धना पावडर, हळद, लाल तिखट, मीठ आणि आता थोडंसं जिरा आणि लसूण कुटून टाकते. ओके. आणि मळून घ्यायचं. हां, हे छान थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं. का पांढरे तीळ कशाला घेतलेत?
त्यातच टाकायच्यात ना. हा तांदूळ पूर्ण टाकायचे. ओके ओके, छान कर. खायला घेऊ ना. ये ना, झाला पराठा. पहा दीदीने मस्त असा पराठा बनवलाय. हे पहा. खायला एकदम पौष्टिक आणि खायला पण चवदार. मला काय एवढं स्पीड आहे का, लगेच बोलतो बाई त्यांना. कस काय? तर पहा आता दीदीने पराठे बनवले होते ते त्यांनी खाल्ले, दही पराठे खाऊन घेतले. आता मला बनवत होती उपवासाचं. मला म्हणली थांब तुला थोडंसं काहीतरी चमचमीत बनवते. 4 बटाटे घेतले तिने उकडलेले, त्यामध्ये मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण केलं. शेंगदाण्याचं कूट थोडासा मोठालाच ठेवला आणि मीठ घालून ते सगळं मिश्रण एकजीव करून ठेवलं. आता दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं भगर आणि साबुदाण्याचं पीठ होतं ते घेतलं, त्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं. त्यानंतर ते सगळं मिश्रण हाताने कालवून घेतलं. आपण बटाटवड्यांसाठी जसं बेसन पीठ कालवतो त्याच प्रमाणात आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचंय. या पिठामध्ये तुम्ही सोडा पण घालू शकता, परंतु दीदीने नाही घातला. एक 10 मिनिट पीठ चांगलं भिजून द्यायचंय. त्यानंतर असे बटाटवड्याला आपण जसे गोळे करतो तसे गोळे करून घ्यायचे आणि त्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे आणि कडकडीत तेलात तळण्यासाठी सोडून द्यायचे. ही प्रोसिजर जरा हळूच करायची, कारण हे पीठ पण चिकट असताना हाताला भाजण्याची शक्यता असते. आणि मस्त असे आपले वडे तळून काढायचे. तर पहा मस्त असे, कुणी पण म्हणणार नाही हे उपवासाचे वडे आहेत. मस्त असे दीदीने वडे तळून घेतले. तर पाहू शकता तुम्ही, कुरकुरीत असे आपले उपवासाचे वडे तयार झाले. त्यानंतर मिरची पण तळून घेतली. ही दीदीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता मी घेते खायला. आणि दीदी स्पेशल ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.